तर मंडळी, बाजारातून मटार गायब होण्याच्या आधी आणि जास्त महाग होण्याच्या आधी आपण थोडासा फ्रोझन करून ठेवूया, म्हणजे आपल्याला वर्षभर छान असा खाता येईल। त्यासाठी इथे गोल्डन मटार मी एकदम फ्रेश घेतलेला आहे। मोठे मोठे दाणे घ्यायचे आहेत, छोटे घ्यायचे नाहीत। मटार फ्रोझन करून ठेवण्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि एकदम खळखळून उकळी आणायची आहे। पाण्याला उकळी आली की अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर हे घालून यामध्ये मटार घालायचे आणि गॅस फ्लेम हा एकदम हाय ठेवायचा आहे। अलगद एका मिनिटामध्ये हळूहळू सगळे मटार वरती येतात आणि मटार वरती आल्यानंतर खळखळून उकळी आणायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान मस्त मटार वरती तरंगत आहेत। आता हे तरंगणारे मटार एकदम थंडगार पाण्यामध्ये काढायचे आहेत। 2 ते 3 वेळा थंड पाण्यामधून हे मटार काढायचे आहेत आणि पूर्ण रूम टेम्परेचर वरती आणायचे आहेत। आणि यानंतर अशा प्रकारे तयार झालेले मटार छान नितळत ठेवायचे आहेत। एक 15 ते 20 मिनिट असे चाळणीत ठेवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती काढायचे आहेत आणि याला जे लागलेलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। पूर्ण पाणी निथळल्यानंतर हे मटार व्यवस्थित एका पिशवीमध्ये भरून तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता आणि तयार झाले इथे फ्रोझन मटार।